आपल्या चेंबूरमध्ये एक अशी प्युअर व्हेज जागा जिकडे 5 प्रकारच्या पावभाज्या मिळतात. लेट्स एक्सप्लोर अदिती व्हेज डिलाइट. तर मित्रांनो, जसं मम्मी आणि पप्पांच्या कानावर पडले की डायमंड गार्डनच्या शेजारीच आहे एक सुंदर आणि प्युअर शाकाहारी रेस्टॉरंट, मग काय घातले नवीन कपडे आणि निघालो अदिती व्हेज डिलाइट कडे. इकडे एंट्री घेताच 2 गोष्टी क्लिअर झाल्या. एक अँबियन्स सुंदर आहे, पटकन इंस्टाग्राम साठी फोटोज काढून घेऊ, आणि दुसरं पावभाजीचा सुगंध पसरलाय. काही वेळ न घालवता पावभाजी पासून सुरू करू. मी मागवली आपली मुंबई स्टाईल पावभाजी आणि मम्मी बोलली मी आहे निराली, तर माझ्यासाठी पावभाजी ती पण हरियाली. आणि पप्पा नेहमी करतात राडा, तर पप्पांसाठी पावभाजी ती पण खडा. मित्रांनो, खरं सांगतो, पाव आणि भाजीचा हा मिश्रण जेवढा मऊ तेवढा स्वादिष्ट सुद्धा होता. आमच्या भूषण आणि काकांनी पण तारीफ केली माझी खाऊन पावभाजी. वेळ झाली जरा गरम गरम स्टार्टर्सची. इकडे स्टार्टर्स एवढे जेवढे आपल्या मुंबईच्या रोडवर मेट्रोची कामं. चिक्कार मागवलं आम्ही मंचुरियन बॉल्स, पनीर ड्रॅगन, चीज स्टफ मशरूम आणि जाफरानी पनीर टिक्का. तर मम्मी पप्पांनी मला गेला साईडला आणि लागले स्टार्टर खायला. शेवटी बोललो झाली निघायची वेळ, पण ह्यांचे पंचपक्वान काही संपतच नाही. आला यांचा मेन कोर्स. मी मम्मी पप्पांना आणि पोटाला समजावलं की हे संपवायची जिम्मेदारी आपलीच आहे. तर सुरू केलं. पालक पनीर, पनीर जयपुरी, व्हेज बिर्याणी. मग काय खाली केली मान आणि सुरुवात केली फ्रॉम चीज गार्लिक नान. रोट्या म्हणजे मऊ मऊ आणि टेस्टी. तर अदिती व्हेज डिलाइट बद्दल सांगायचं झालं तर हा रेस्टॉरंट सकाळी 11 ते रात्री 11:30 पर्यंत ओपन असतो. पार्किंग स्पेस आहे. स्विगी झोमॅटो वरती डिलिव्हरी घेतात. फॅमिली फ्रेंडली आणि यंगस्टर्स साठी हा स्पॉट बरोबर आहे. आणि ही रील मॅनेजरला दाखवली तर 10% डिस्काउंट मिळणारच. तर चेंबूरकर जर व्हेज खायचं आहे मन, तर अदिती व्हेज डिलाइट की बिना कहा है फन. बाकी डिटेल्स कॅप्शन मध्ये. धन्यवाद.